राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्याच्या खात्यावरती अनेक योजनांचे पैसे जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्यात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे 1,22,000 हेक्टरवरून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे। या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा गहू, मका, हरभरा, ज्वारीसह फळ पिकांना बसलाय। शेतकऱ्याच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दिली। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, बिनव्याजी कर्ज पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती। विविध महामंडळाच्या योजना एकत्रित करून लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली। शेतकऱ्यांचे उत्पन्न 8 पटीने वाढले, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा लोकसभेत दावा, विरोधकाकडून मात्र वास्तव वेगळे असल्याची टीका। तूर उडीदच्या मुक्त आयातीला मुदतवाढ, देशातील बाजारावर दबाव राहण्याची शक्यता। लाडक्या बहिणींवर 20 महिन्यात 21,000 कोटीचा खर्च, 71 लाख बहिणींना योजनेतून वगळले, आधीच सरसकट वाटप। भोंदू अशोक खरातचे रुपाली चाकणकरांच्या बहीण आणि पुतण्याच्या नावे बनावट अकाउंट। CCIच्या खरेदीत मोठा घोटाळा, शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा डल्ला। युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव, महिनाभरातच दरात 15% वाढ। 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा थकबाकीदारांचा अहवाल तयार। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीक कर्जासह आता आणखी या 2 प्रकारचे कर्ज होणार माफ, निकष आले समोर। कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा, शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम, बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण। महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल। या योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात आला आहे। सरकारकडून 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी या माफीत नेमके कोणते कर्ज समाविष्ट होणार याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता। मात्र सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ पीक कर्जच नव्हे तर मध्यम मुदतीच्या कर्जाचाही या कर्जमाफीत समावेश असणार आहे। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेस काही कालावधी लागणार असला तरी शासन आपल्या वचनाशी ठाम आहे आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लवकरच लाभ मिळेल। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे माहिती दिली की 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्ज, पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे। पिकाची मोठी नुकसान झालं। संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केलं आहे। मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल।